प्रश्न क्रमांक 1. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणता ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे? आपले पर्याय आहेत: ए. भारत, बी. यश, सी. विक्रम, डी. एकलव्य. उत्तर आहे पर्याय डी. एकलव्य. प्रश्न क्रमांक 2 आहे. कोणत्या राज्याने अखिल भारतीय डीजीपी आणि पोलीस महानिरीक्षकांचे संमेलन 2024 आयोजित केले आहे? पर्याय आहेत: ए. राजस्थान, बी. ओडिसा, सी. केरळ, डी. तामिळनाडू. उत्तर आहे पर्याय बी. ओडिसा. प्रश्न क्रमांक 3 आहे. अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? पर्याय आहेत: ए. चीन आणि भारत, बी. भारत आणि सिंगापूर, सी. सिंगापूर आणि न्यूझीलंड, डी. अमेरिका आणि भारत. उत्तर आहे पर्याय बी. भारत आणि सिंगापूर. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यात अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. तेलंगणा, सी. पश्चिम बंगाल, डी. आंध्र प्रदेश. उत्तर आहे पर्याय ए. महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 5 आहे. मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय आहेत: ए. आयुष्मान खुराणा, बी. रणवीर सिंग, सी. पंकज त्रिपाठी, डी. सोनू सूद. उत्तर आहे पर्याय क. पंकज त्रिपाठी. प्रश्न क्रमांक 6 आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे? पर्याय आहेत: ए. विक्री कर, बी. विंडफॉल कर, सी. जकात कर, डी. सीमा कर. उत्तर आहे पर्याय बी. विंडफॉल कर. प्रश्न क्रमांक 7 आहे. खालीलपैकी कोण आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत? पर्याय आहेत: ए. अनुराग ठाकूर, बी. जय शहा, सी. राघव चड्डा, डी. राहुल गांधी. उत्तर आहे पर्याय बी. जय शहा. प्रश्न क्रमांक 8 आहे. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे? पर्याय आहेत: ए. रामेश्वरम, बी. वाराणसी, सी. अयोध्या, डी. फैजपूर. उत्तर आहे पर्याय ए. रामेश्वरम. प्रश्न क्रमांक 9 आहे. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? पर्याय आहेत: ए. केरळ, बी. तामिळनाडू, सी. झारखंड, डी. मध्य प्रदेश. उत्तर आहे पर्याय डी. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 10 आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफबीआयच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? पर्याय आहेत: ए. प्रीती पटेल, बी. राजवीर सिंग, सी. बंटी पाटील, डी. काश पटेल. उत्तर आहे पर्याय डी. काश पटेल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? पर्याय आहेत: ए. सायना नेहवाल, बी. त्रिसा गायत्री, सी. पी.व्ही. सिंधू, डी. सानिया मिर्झा. उत्तर आहे पर्याय सी. पी.व्ही. सिंधू. प्रश्न क्रमांक 12 आहे. जय शहा हे आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? पर्याय आहेत: ए. 5वे, बी. 3रे, सी. 4थे, डी. 7वे. उत्तर आहे पर्याय 5वे. प्रश्न क्रमांक 13 आहे. भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्णपदक मिळवणारी शांती राय ही कितवी सिक्कीम महिला आहे? पर्याय आहेत: ए. दुसरी, बी. पहिली, सी. तिसरी, डी. चौथी. उत्तर आहे पर्याय बी. पहिली. प्रश्न क्रमांक 14 आहे. डेव्हिस कप टेनिस 2024 कोणत्या राज्याने जिंकला आहे? पर्याय आहेत: ए.
इटली, बी चीन, सी इराण, डी फ्रान्स. उत्तर आहे पर्याय ए इटली. प्रश्न क्रमांक 15 आहे. हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? पर्याय आहेत ए केरळ, बी तामिळनाडू, सी झारखंड, डी बिहार. उत्तर आहे पर्याय सी झारखंड.